कौटुंबिक खर्चासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. जमेल तसे फेडत असतानाही 8 महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला, धमक्या दिल्या. या प्रकरणी तब्बल 7 खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश खुडे राहणार सुभाषनगर, लहुजी चौक, प्रशांत माने बालाजी कॉलनी, विशाल गुगळे बार्शी, अतुल कांबळे राहणार मंगळवार पेठ, संगीता विजय पवार राहणार गाडेगाव रोड, सचिन सोनवणे भीमनगर, संतोष नानासाहेब कळमकर अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. गणेश गोविंद बनसोडे वय 45 राहणार म्हाडा कॉलनी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पत्नी वैशाली बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली. घटना शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी पहाटे 6च्या दरम्यान उघडकीस आली. पती गणेश बनसोडे बार्शी नगर परिषदेत सफाई कर्मचारी होते. 1 वर्षापूर्वी वेळोवेळी या सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. 7-8 महिन्यांपासून सर्वांनी गणेश यास व्याजाचे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. त्यांच्यापैकी प्रशांत माने, संगीता पवार, संतोष कळमकर वारंवार घरी येऊन आमचे पैसे तात्काळ द्या, अन्यथा गणेश यास तुला बघून घेतो असे बोलून जातीवाचक शिव्या देऊन अपमान करत होते. या त्रासाला कंटाळून पती गणेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करतेवेळी त्यांचे हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या 4 चिठ्ठ्या पोलिसांना पंचनाम्यादरम्यान मिळून आल्या आहेत. चिठ्ठ्यांमध्ये सर्वांचा उल्लेख आहे. यांच्या सावकारकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे, असे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक सायकर तपास करत आहेत.